आज सुग्रासचं पोतं गाडीवर घेऊन आलो आणि थेट गाडीवरूनच पडलो, कारण आपल्या घरी तर आज सुग्रास आलेलं होतं आणि आज ते आपल्याला शेताकडे नेऊन टाकायचं होतं. मग काय लगेच गाडी चावी घेतली आणि गाडीला लावून टाकली आणि गाडी पण वळवून घेतली, कारण आपल्याला तर सुग्रासचं पोतं आणि सरकीचं पोतं शेताकडे नेऊन टाकायचं होतं. मग काय गाडी लगेच मोठ्या स्टँडवर टाकली आणि सरकीचं पोतं लगेच गाडीवर टाकून दिलं आणि गाडी चालू करून थेट निघालो शेताकडे. आणि आपलं तर सरकीचं पोतं आपल्याला शेतात टाकून यायचं होतं, लगेच सुग्रासचं पोतं न्यायला. मग काय सरकीचं पोतं टाकून दिलं आणि लगेच सुग्रासचं पोतं न्यायला आणू आणि सुग्रासचं पोतं काढताना तर थेट गाडीवरूनच पडलो, कारण आपल्याला तर काय गाडी आवरली नाही आणि डायरेक्ट गाडीच पडली आणि रिकामं तर टायर गाडीचं फिरत होतं. मग काय गाडी बंद केली आणि पोतं पण काढून घेतला आणि गाडी पण सरळ केली आणि आपल्याला लगेच इथं बेड देऊन घ्यायचा होता. लगेच आपल्याला मोटर पण चालू करायची होती. मग काय बाज तर इथे वाटतच होती. मग काय बाज पण काढून घेतली आणि बाज तर फिट चिखलात अडकलेलीच होती. मग काय बाज पण काढून घेतली आणि इथे थोडा पाईप पण जोडून घेतली आणि पसारा पण काढून टाकला. मग लगेच 10 मिनिटात मोटर चालू केली आणि कोबा पण देऊन झाला आपला. मग काय कोबा देऊन झाल्यानंतर लगेच पाईप पण गोळा केली आणि लगेच पाईप ठिकाणाला पण ठेवून दिली आणि आपल्याला तर लगेच वैरण आणायला जायचं होतं. मग काय लगेच पाईप गोळा केली आणि वैरण आणायला थेट निघालो. आपल्याला तर बेड स्वच्छ झालेला होता, पण बाजूनं तर काय चिखल झालेला होता आणि आपल्याला तर इथे काय मोटर बंद करायचीच होती. मोटर पण बंद केली आणि इथे तर आपलं वाटत खोरं पडलेलं होतं. मग काय खोरं तर देऊन चकाचक झालेलं होतं पाण्याने आणि मग खोरं पण ठेवून दिलं आणि आपल्याला लगेच थेट वैरणीला जायचं होतं. मग काय तुरीला तर आपल्या शेंगा लागलेल्या आहेत. मग तुरीच्या शेंगा खातात थेट आलो आपल्या घासगवताच्या वैरणीत. आपल्याला तर घासगवत तोडून लगेच मशानला टाकायचं होतं. मग काय लगेच 20 मिनिटात घासगवत तोडला आणि लगेच घासगवत करून आलो कुट्टीकडे आणि लगेच कुट्टी चालू केली आणि कुट्टी करून मशानला टाकून दिली. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.